चालेल चालेल. घाबरती एकदम ती निघेल का? ए दादा त्याला म्हणून नको घेऊ, तिला राहू दे, तिला राहू दे म्हणून नको. आणि तिथे ऑफिस बिफिस तोडून टाकाल सगळं. हे गेले तोडल ती, हे तोडल तिला, हे तोडल आले ती सगळे वापसतील तिच्यामुळे. आपण थोडं ना खायला यायला पाहिजे. नमस्कार गणेश या काही नमस्कार. आज आपण स्वामीनारायण मंदिर त्याच्याबरोबर समोरच्या बाजूला आहोत. हा इथं एक्सप्रेस हायवे समोरचा आपला जांभूळवाडी रोड, त्याच्याबरोबर समोरच्या भागामध्ये आता आपण आहोत. आता तुम्हाला कदाचित वाटत असेल की मागाशी हे सगळं मी का आणलंय सैन्य इकडं. ही वासरं छोटी छोटी वासरं पाहिलं. हे गणेश कदमनी 5 वर्षापूर्वी एक स्वप्न पाहिलं होतं. याला गोशाळा उभी करायची आणि गोशाळा त्याला उभी करायची म्हणून त्याने आपले थोडे त्याची आई आहे, मिसेस आहे, त्याची वहिनी आहे, बहीण आहे, ती सगळी त्याची पूर्ण फॅमिली इकडे. या लोकांनी 5 वर्षापूर्वी एक स्वप्न पाहिलं की त्यांना एक गोशाळा उभी करायची होती. गोशाळा उभी करण्यासाठी त्यांनी खर्च काढलं, स्वतःच्या घरातले दागिने घाण ठेवले 11 गुंठे जागेसाठी. आणि इकडं शिवपूरच्या परिसरामध्ये कोंढलपूरच्या भागात आर्वी म्हणून गाव आहे. त्या आर्वीमध्ये इथं वरती 3ऱ्या मजल्यावरती एक प्लॉट होल्डर आहे विनोद राठोड म्हणून. यांनी 11 लाख रुपये त्याला दिले आणि 11 गुंठे जागेमध्ये यांनी एक स्वप्न पाहिले की मला गोशाळा उभी करायची. परंतु गेल्या 5 वर्षापासून हा माणूस त्याच्याकडे आता त्याला धड जागा बी दिली नाही. जागेमध्ये लिटिगेशन झालं म्हणून सांगितलं. जागेत लिटिगेशन झालं. गणेश किती वर्षापासून चक्र मारतो. त्याची परिस्थिती एवढी खराब झाली. आज मी गणेशला चांगलं ओळखतो. अगदी सुरुवातीला अतिशय चांगला व्यवसाय होता, परंतु कोरोना कालावधीनंतर त्याचीसुद्धा परिस्थिती हालाकी झाली. म्हणून त्यांनी ह्या छोट्या छोट्या जीवांना जीव लावून त्याचे स्वप्न उभं केलं होतं की मला ह्याच्यासाठी गोशाळा उभी करायची. आणि गोशाळा उभी करत असताना जागा त्यांनी आर्वी भागामध्ये पाहिली 11 गुंठे जागा. 11 गुंठे जागेला त्यांनी 10,80,000 रुपये पेमेंट ह्या वरच्या बिल्डरला दिलं. 3ऱ्या मजल्यावरती बिल्डर या. परंतु गेल्या 3 जनता दरबारपासून गणेश त्याची पूर्ण फॅमिली माझ्याकडे येते. आणि 3 जनता दरबारपासून मी त्याला फोन करतो की बाबा रे या गरिबाचे पैसे दे. त्यांनी तिकडं तुझ्या इथे स्वप्न पाहिलं होतं की त्याला गोशाळा उभी करायची, परंतु तो ऐकत नाही आहे. रोज आज देतो तात्या, उद्या देतो तात्या असं. आणि त्यांनी देताना पैसे 2 रकमेमध्ये दिले. त्याला आता 10,000, 15,000, 20,000 अशा प्रकारे त्याला आत्तापर्यंत 4 लाख रुपयाचं पेमेंट जे दिलं ते 10,000 आणि 20,000 पैसे दिले, जे की कुठे गेले त्याला कळलं नाही.
आता गणेशनी हे सगळं जे बिराड आहे ना ते सगळं पुढं जिजली पारगाव सासवडच्या पुढं पारगाव या ठिकाणी नेऊन ठेवले. आता करायचं काय? आज मी गेल्या 2 दिवसापूर्वी जनता दरबारला गणेश आला होता. त्या दिवशी पण मी संबंधित व्यक्तीला फोन केला, कालसुद्धा संबंधित व्यक्तीला फोन केला, आत्तासुद्धा फोन केला आहे. तरीसुद्धा तात्या मी 4 दिवसात देतो, मी पुढच्या 8 दिवसात देतो असंच तो म्हणतोय. आता त्याला फोन केला तो आता कुठेतरी शिरवळच्या भागामध्ये तिकडं सुद्धा लोकांना फसवण्याची कामं झाली आहेत. इथं 3ऱ्या मजल्यावरती बसलाय, चांगले चांगले ब्रुशर उभे केले, छान छान मोठं ऑफिस टाकले, चांगलं अख्खं मजल्यावरती पूर्ण ऑफिस आहे. आता इथं आम्ही हे कशाकरता आलोय? आज ह्या गणेशला तो सांगतोय गोट्यासाठी जागा देणार होते, गोशाळेसाठी जागा देणार होते. जागा तर काही दिली नाही, पण आता एवढं तर माझ्या हातात आहे. मी जी काही सगळी गोधन आहे ना, आमच्या शेतकऱ्याचं गोधन आहे, हे सगळं मी त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन जाणार आहे. त्याच्या ऑफिसचा आम्ही आज गोठा करणार आहे. त्याच्या ऑफिसमध्ये हे सगळं घेऊन बसवणार आहे. ह्यांची सोय लाव, ह्याचे पैसे दे. मुख्या जनावरांना हा माणूस जीव लावतो आणि तू जर त्याच्यावरती अशा प्रकारे काम करणार असेल आणि इथं बसून AC मध्ये बसून जर तू लोकांना स्वप्न दाखवणार असेल ना, तर मग आम्ही तुझ्या ऑफिसचा आज गोठा करणार. गणेशला विनंती करेन, गणेश काय हाल सहन केले गणेश तू सांग. नमस्कार, मी गणेश राजेंद्र कदम, राहणार कात्रज पुणे. गेल्या कोरोना काळामध्ये मी एक स्वप्न बघितलं होतं की आपलं गोशाळा असावी, लोकल जीवनाला आपण जीव लावा. त्या उद्देशाने आपण गोशाळेचं स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आपण एक जागा घ्यावी म्हटलं की जेणेकरून आपण त्या गायीचं संगोपन तिथं व्यवस्थित प्रकारे करू शकतो. कारण पुण्यामध्ये संगोपन करणं शक्य नाही जागे अभावी, आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गोवंश आता माझ्याकडे आहे. 30 गोवंश मी सांभाळतो आहे आत्ता. पण या 30 गोवंश सांभाळताना मला स्वतःची जमीन कुठंच नाही आहे आणि सगळा विकतचा चारा घेऊन मी गोवंश सांभाळतो. मला आता इतकी पैशाची नड आहे की या नडीसाठी आता मला ह्या बिल्डरने इतकं फसवलेलं आहे. जवळजवळ माझ्याकडून 10,80,000 रुपये त्यांनी जागा घेण्यासाठी म्हणून घेतली माझ्याकडून. पण त्यांनी मला आहे ना त्यातलं फक्त 10,000 रुपये करून 4 लाखापर्यंत रक्कम त्यांनी फेडली. आणि म्हणताना काय म्हटला की बाबा हे मी जे देतोय हे तुमचं व्याज म्हणून ठेवा, मुद्दल माझ्याकडे शिल्लक राहील. अशा पद्धतीने तो मला बोलून फक्त 10,000 रुपयाची रक्कम आहे ना, असं 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी एखादी 10,000ची ठेवून देतो मला. पण आता आज माझी परिस्थिती इतकी नाजूक झालेली आहे की 30 गोवंश मी सांभाळू कशी. आज माझ्याकडे शेती नाही आणि पाऊस यंदा पडलेला नाही. पाऊस न पडल्यामुळं बाहेर चारा खूप महागला. जिथं मी रोजचं 1,500 रुपयाचा चारा गायींना खाऊ घालत होतो, आज तो चारा माझा 4,500 ते 5,000 रुपये लागू लागला आहे. आज इतके मोठे पैसे मी कुठून आणणार? माझं संस्था रजिस्ट्रेशन नसल्यामुळं मला चाऱ्याला कोणी दान देत नाही किंवा मी कोणाकडे दान मागायलाही आजपर्यंत गेलेलं नाही. जेवढं शक्य होईल तितकं मी आजपर्यंत हे सहन करत आलेलो आहे. अक्षरशः आज आम्ही, माझा मुलगा तिथं 8वीला आहे, तो आता तो तिथं गोशाळेमध्ये गुरांची देखभाल करतोय. आज माझी मिसेस इथं गायत्री कदम, आज तिच्या गळ्यामध्ये साधं मंगळसूत्र सुद्धा मी ठेवलेलं नाही. तिथं सुद्धा सगळं दागदागिने सगळं मोडून मी त्या बिल्डरला दिले होते पैसे. पण ह्या बिल्डरनी माझी खूप मोठी फसवणूक केलेली आहे. यातून मला न्याय मिळावा म्हणून मी तात्यांच्या जनता दरबारामध्ये गेलो आणि तात्यांकडे न्याय मागितला. आज तात्या या ठिकाणी आलेले आहेत. मी तात्यांचे खूप खूप आभार मानतो या ठिकाणी. तात्या, मला खरंच खूप गरज आहे आता या गोवंश सांभाळण्यासाठी. काहीतरी मला या बिल्डरकडून मला पैसे याच्यामध्ये आम्ही मार्ग काढणार आहोत. आता मार्ग त्याला सांगितलं की त्याच्या ऑफिसमध्ये आता हे आम्ही हे जे मोठी गाय घेणार नाही, कारण थोडी मोठी गाय थोडी अवघड आहे. परंतु ही जी वासरं आहेत ना की ज्यांचं भविष्य ह्याच्याकडे, हा त्यांना खायला घालायला त्याच्याकडे पैसे राहिलेले नाही आहेत आणि ते ह्याच्यामुळे झाले. यांनी जर आज 5 वर्षापूर्वी त्याला तर तिथं त्या 11 लाख रुपये तिथं जे दिले यांनी याला, यांनी जर ते दिले असते त्याला तर आत्तापर्यंत मला वाटतं की गणेशची एक चांगली मोठी गोशाळा उभी राहिली असती. त्याच्यामधलं त्याला जे काही उत्पन्न प्राप्त करायचे किंवा जी काही गोवंशाची त्याला सेवा करायची ती त्याला सेवा करता आली पण तो ते करू शकला नाही. याच्यामुळे म्हणून आता त्याचं जे वरचं AC ऑफिस आहे ना, त्या AC ऑफिसचा आज मी गोठा करणार आहे. तेव्हा माझी कार्यकर्त्यांना पण विनंती की याला नेण्यासाठी आम्हाला मदत करा. कारण आता काय ह्याची लिफ्ट पण बंद आहे. आता 3ऱ्या मजल्यावरती आम्हाला यांना उचलून द्यायचं. तर मोठी काय आम्ही नेणार नाही, पण यांना नेणार 3ऱ्या मजल्यावरती द्यायचं.
शाबास. या तुमचा गोठा आला. इकडे तुम्हाला इथं बोलवलं येतात. एक मिनिट देते का मी बोलते. नाही तुम्ही या इकडे तात्यांनी इकडे बोलवलं. त्यांच्याकडे एक मिनिट ताई म्हणलं काय म्हणताय. इथे हे जे करतोय ना त्याच्यासाठी थोडे लागलेले नाहीये पैसे, त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे यायचंय. आम्ही इथून हलणार नाही. ऐकायचा विषयच नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता ऑफिसला या. आम्ही काय पागल आहे का? तुम्हाला चिंचुके दिलेत का? आम्ही पैसे दिले, एक खट्टी दिले. आत्ताच्या आत्ता ऑफिसला या. बाकीचं आम्हाला माहित नाही. आणि ते पण लगेच या. ऐकायचा विषय. तुम्ही समोर या. फोनवरती बोलू नका. वारंवार कोणाच्या ह्याच्यावरती फोन करू नका. तुम्ही इथे 15 ते 20 मिनिटात आत्ता हजर राहा. अहो पेमेंट आलेलं चाललं. तुम्ही किती 5 वर्ष झालं पेमेंट आणताय. ऐका ना, कुठलीही बात आहे तुमची. तुमचा बंद पडा बघा. त्यावेळेस आमचं सुद्धा बंद होतं आणि आता सुद्धा बंद आहे. तरी तुम्हाला आम्ही एक रकमी पैसे दिले की नाही? गोठा तुम्हाला आम्ही पैसे दिले, चिंचुके दिले का? नाही दिले ना. तुम्ही 5,000 10,000 करून 4 लाख दिले आणि अजून सुद्धा तुम्ही म्हणता ऐका ना. बाकीचं माहित नाही. तुम्ही समोर या. बंद करा. या इथून इकडे नाही, तुम्ही अर्ध्या तासात समोर या. बाकीचं समोर बोलू. कट कर. माहित नाही. तुम्ही या. आपण आहे ना या. यांना त्यांचं गोठा फिरून दाखवू जरा. सर तुमचं गोठा किती छान आहे. ये. साहेबांची केबिन कुठे? साहेबांची केबिन कुठे? साहेबांची केबिन कुठे? साहेबांची केबिन दाखवा. इकडे साहेबांची केबिन. या. ओके साहेबांची केबिन या. बघा ही साहेबांची केबिन आहे. छान लाईट लाव रे. हा इथं साहेब बसतात. या इकडे. या चला इकडे. ही साहेबांची केबिन. इथे साहेब बसतात. इकडे देव बाप्पा. देव बाप्पा या. या चला. नवीन घरात आलो आपण. छान नवीन घरात आलो आपण. भाऊला म्हणून फोन दे. बसा इथं टेबलवरती. साहेबांची केबिन. बस शिकारा इथं शिकारा. तिकडे चला बाहेर. तिकडे शिकारा थोडी. चला मागे रिसेप्शनला केली ना आपण इथे करा. चला पलीकडे या. नाहीये तुम्ही या इकडे या. किती वेळ लागेल? एवढीच आहे ती चेंबर. इकडे या. मला इकडे उशीर होईल पण. बघितलं का इथं? हा काय म्हणतो? ते बाहेर चालले पैसे. कुठे चाललाय? कशा करता? कधी येणार? उद्या सकाळपर्यंत पैसे नाही पोचले मी हातोडा घेऊन येईल. हा
काय झालं? लाऊडस्पीकर नाही या गरिबांनी काय चिचुके दिलेत का? इतक्या दिवस विनंत्या करून समजत नाही हा? की ते लोकांना चांगली चांगली स्वप्न दाखवता का एवढ्या मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये बसून? हा, इतक्या काचा आहेत ना ऑफिसमध्ये. किती वेळा फोन केले मी तुम्हाला? 4 वेळा फोन केले ना मी. मग तुम्ही का नाही ऐकत? तुम्हाला ही भाषा, अरे पैसे नाही, ह्यानी काय करायचं या जनावरांचं? त्याच्याकडे 30 जनावर आहे, 30 जनावर त्यांना खायला घालायला त्याच्याकडे पैसा राहिला नाही. आणि तुम्ही लाजा वाटत नाही, इथं प्लॉटिंग वरती तिथं प्लॉटिंग वरती आहे म्हणताय. इथं ऑफिस टाकलंय, ऑफिसमध्ये एक महिला भगिनी बसवली आहे, तिला बिचारीला उत्तर द्यायला लावता का इकडे बसून? तुम्ही लोकांना फसवून बाहेर फिरणार आणि त्या बिचारीला काय इकडे त्रास द्यायला लावायचं लोकांना? तुम्हाला माहिती आहे राठोड मी काय करू शकतो? उगाच मी आहे ना आता 3 मजले चढून ही वासरं उचलून आणलीत, लक्षात ठेवा. आणि मी स्वतः जर 3 मजले चढून वासरं उचलून आणू शकतो ना, तर मला हातोडा घेऊन यायला वेळ लागत नाही. हे लक्षात ठेवा. मला उद्या संध्याकाळपर्यंत जर गणेश कदमचं पेमेंट मिळालं नाही तर माझ्यासारखं वाईट कोण नाही, लक्षात ठेवा. हा, आता वारंवार सांगून सुद्धा या गोष्टीचं समजत नसतील. मग अशा प्रकारे जर आम्ही कायदा हातात घेतला नाही, ह्यांचं भविष्य काय? आपण थोडा वेळ बसून राहतोस. ताई बसा खाली. ताई कसं काय? लाईट लाव मॅडम, लाईट लावा म्हणून. लाईट लाव. विषय नाही, लाईट लाव. आणू नका त्यांना, आणू नका. फक्त आम्हाला काय इथं हाऊस नाहीये ह्या अशा गोष्टी करायला. कुटुंब सहित महिला फॅमिली सहित हा इथून येऊन बसतोय. आणि जर आम्ही ज्या याच्यावरती जबाबदारीच्या पदावरती आम्ही आहोत आणि त्या जबाबदारीच्या पदावरती जर आम्हाला अशा पद्धतीने ह्या अशा गरिबांना जर न्याय देता येत नसेल ना, तर मला वाटतं की मग काय उपयोग नाहीये. 4 वेळा समजून सांगून ज्यांना जी भाषा कळत नाही ना, राजसाहेब ठाकरे सांगतात, ज्यांना जी भाषा कळते ना त्यांना त्याच भाषेमध्ये सांगायचं. इथं बसून AC मध्ये बसून जर तुम्ही ही अशा प्रकारची स्वप्न दाखवतो लोकांना, ते बघा ते दाखवते, दाखव कुठं कुठे यायचं, काय काय चालू आहे ते. सगळीला कसे दाखव, सगळ्या दृश्य दाखव. फसवणुकीचे धंदे काढलेत का? गोष्ट बोलतो झाल्या. 2016 पासून मला पोटदुखीचा त्रास होता. आणि त्या पोटदुखीच्या त्रासामध्ये मी इतक्या डॉक्टरांकडे फिरलो की जवळजवळ माझ्या आहे नाही ती कोणची मी तिथं डॉक्टरांनी पैसे खर्च केले. पण 2018पर्यंत माझं निदान काही व्यवस्थित होऊ शकलं नाही. ज्या वेळेला माझं कळलं की बाबा फॅटी लिव्हर आहे आणि लिव्हर हा 3rd स्टेपला जाऊन पोचला आहे, तर त्याचं फक्त आता एकच काम करता येईल की ऑपरेशन करून लिव्हर ट्रान्सप्लांट करणं. त्याच्यासाठी 75 लाख रुपये खर्च मला सांगितलं होतं डॉक्टरांनी. इतकी मोठी रक्कम माझ्याकडे नव्हती. म्हटलं काय करावं, तर असंच एका मित्राने मला सांगितलं की बाबा देशी गायचं गोमूत्र घेऊन बघ म्हणे, त्यांनी काय फरक पडतो. म्हणून मी देशी गायचं गोमूत्राचं औषध मी घेतलं. श्री प्रतीक भिडे गुरुजी म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये वाळवा तालुक्यात त्यांची गोशाळा आहे, त्यांच्याकडे गेलो ट्रीटमेंटसाठी. ते सूक्ष्म नाडीदर्शक आहे, ते नाडी परीक्षण करतात. त्यांच्याकडे जाऊन मी ट्रीटमेंट घेतली. त्यांनी मला 3 दिवस ट्रीटमेंट दिली आणि जवळजवळ 6 महिन्याची कंप्लीट त्यांच्याकडून गोमूत्राची ट्रीटमेंट मी घेतली. त्याच्यामध्ये मला इतका जबरदस्त रिझल्ट मिळाला की परत म्हटलं आपण आता आपला व्यवसाय सगळं इथं लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सगळं संपलेलंच होतं. म्हटलं आता मुख्य जीवांची आपण सेवा करावी या ठिकाणी, की ज्यांच्यामुळं आपलं एक नवीन पुनर्जन्म झाल्यासारखं झालंय, तर आपण यांच्या सेवेमध्ये आपलं आयुष्य घालूयात.
ही गोष्ट मी माझ्या घरच्यांना सांगितली. घरचे या गोष्टीला कबूल झाले. काय आम्ही आमचं पुण्यातलं सगळं वास्तव्य इथलं मोडीत काढलं आणि तिकडं दुसऱ्या गावी आम्ही जाऊन तिथं राहिलो. तिथं 10 गुंठे जागेमध्ये आम्ही त्या ठिकाणी आज ही गोशाळा तिथं उभी केली. पण ते गोशाळेचं तिथं म्हणजे जुनी आमची खूप जागा घेतलेली होती 30 वर्षामध्ये. त्या ठिकाणी आम्ही आज तिथं राहतोय. पण त्या ठिकाणी आता विमानतळाचा पण प्रस्ताव आलेला आहे. विमानतळाच्या प्रस्तावासाठी म्हणून मी ही जागा त्या ठिकाणी घेत होतो. म्हटलं आपण इथं विमानतळ झालं तर मग आपण पुढं काय करायचं, तर गोशाळेचं काय करणार आपण, म्हणून मी ती जागा आपण त्या ठिकाणी बघत होतो. आता राठोड या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता त्या ताईंनी भावना व्यक्त केल्या. बहीण आहे ती गणेशची बहीण आहे. जे गणेश बोकरीने केलं ना परवा दिवशी, एका ताईच्या हातामध्ये दांडू दिला आणि मग तिने काय केलं, तर ह्या ताईच्या हातामध्ये जर मी इथं दांडू दिला त्याचं काय होईल ना ते तुला पुढच्या वेळेस कळत. लवकरात लवकर गणेश कदमला न्याय द्यायचा आणि तो तुझ्या हातात आहे. केवढे रेवड्याने नाही घेणार. जे काय आहे ना त्याने जे दिलं ना एकरत मी ते द्यायचं. आता आज गुरुवार आहे, आज दत्तांचा वार आहे आज, त्यामुळे मी आज हे गोधन घेऊन आलोय तुझ्याकडं. रविवारचा जर आलो ना तर मग मी माझे राक्षस घेऊन येईल आणि मग त्याच्यानंतर काय होतं इथं काय धिंगाणा होतो तो तुला कळेल. तेव्हा माझी तुला विनंती आहे. मी आतापर्यंत 4 वेळा विनंती केलेली आहे आणि 5व्यांदा आता मी विनंती करणार नाही. मी आता ऍक्शन घेईन आणि ऍक्शन घेतल्यानंतर ना इथं किती काचा शिल्लक राहतील ना ते तू बघायचं फक्त. हे तर सोडून दे, ज्या ज्या ठिकाणी तुमच्या साईड चालू आहेत ना ह्या प्रत्येक साईडवरती बॅनर लावायला कमी करणार नाही मी. कारण तुम्ही लोकांनी ना गोरगरिबांना लुटायचे धंदे उघडले. तो एकच नाही, अशा अनेक आहेत. आणि त्याच्याकरताच आम्हाला आमची पुण्यामधली ताकद वाढवायची, आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद आम्हाला पुण्यामध्ये वाढवायची आणि ती तुमच्या हातामध्ये आहे. अशा लोकांना वटणीवर आणायचं असेल ना तर आमची ताकद वाढवा. आम्हाला तुम्हाला जर न्याय पाहिजे असेल ना तर तुम्हाला आम्हाला न्याय दिला पाहिजे. आम्ही हक्काची माणसं आहोत. आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये 15 वर्ष सत्तेमध्ये आहोत, 15 वर्ष नगरसेवक म्हणून काम करतोय, पण कधी सत्तेचा माज आम्ही आंधळ्याला कुणा 1 रुपयाला कुणा लुबाडलं नाही. तेव्हा या लोकांना जर वटणी वाढायचं असेल ना तर यांना आमची ताकद वाढणं फार गरजेची आहे. तेव्हा या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात. आजचा लाईव्ह मी या ठिकाणी थांबवणार आहे, पण आता सगळ्या ह्याच्या ऑफिसमधल्या प्रत्येक केबिनमध्ये मी एक गोधन फिरवले. उलट ह्यांनी ह्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात की याच्यामुळं आज हे अपवित्र ऑफिस पवित्र झाले. आणि गोधन तुझ्या याच्यामध्ये तू जी काय लक्ष्मी म्हणतो ना त्या लक्ष्मीमध्ये मी आज गोधन फिरवले. सहजासहजी मिळत नाही कुणाच्या नशिबामध्ये. एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार माहिती काढून बघ, 3ऱ्या मजल्यावरती तुलाच काय तुझ्या बापाला मी जनावर आणता येणार नाही. मी आणली आता बसून मी. आणि हे तुझं ऑफिस मी पवित्र करण्याचं काम केलं. आता या पवित्र ऑफिसला अपवित्र करायला सुद्धा मला वेळ लागणार नाही. त्यामुळे तू या गोष्टी लक्षात ठेव. लवकरात लवकर या गरीबाचं जे काय आहे, कारण मी त्याच्या गोशाळेला भेट देणार आहे. मला त्याची गोशाळा पाहायची आहे, परंतु त्याच्या आधी मी त्याला इथं घेऊन आलोय जिथे त्याचे पैसे अडकलेत. ते पैसे मी त्याला तू लवकरात लवकर दे. नाही दिले तर जे ऑफिस मी पवित्र केलंय ते ऑफिस अपवित्र करायला मला वेळ लागणार नाही. ते माझ्या फार डाव्या हाताचं मळ आहे. त्यानंतर ना तुला काय करायचं, माझ्यावर कायदेशीर कारवाई करायची ते कर. मी घाबरत नाही. 11 केस 12वी तुझी आहे. 11 गुन्हे दाखल आहेत माझ्यावरती. 12वा गुन्हा माझ्यावरती इथला होईल. म्हणून मी केसेसला घाबरत नाही. मान्य राजसाहेब ठाकरे आम्हाला नेहमी सांगतात अस्वलाच्या अंगावरती केस वाढले म्हणून अस्वलाला कधी आनंद होत नाही. तसंच आमचे एखाद्या गरीबासाठी ते एखादी केस अजून वाढली ना मला फरक पडणार नाही, पण तुला फरक पडेल. प्रत्येक ठिकाणी पडेल. धंदे उद्योगामध्ये मला कुणाचे यायचं नाही. पण जर गोरगरिबांना फसवून जर अशा प्रकारे तुम्ही जर स्वतः मोठे होणार असताल, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही बसणार असताल, एवढे मजल्याचे ऑफिसेस करून तुम्ही जर लोकांना इथं फसवणुकीचे धंदे करणार असताल तर आम्ही या गोष्टी चालू देणार नाही. एवढंच आजच्या या लाईव्हच्या मदतीने सांगतो आणि या ठिकाणी हा लाईव्ह थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जरा तिकडे दे त्याला प्रसाद दिलेला पण दाखवतो. दिला इथं पण नव्हती केली त्यांनी. चल शुद्ध केलं ऑफिस बाबा.
ही पण केली, मोठी पण केली आहे. तू कधी आयुष्यामध्ये नशिबात सुद्धा ठेवलं नशीब लाईव्ह शुद्धीकरण तुझं होऊ शकतं. तुझ्या ऑफिसचं लाईव्ह शुद्धीकरण मी केलंय, तेव्हा तू उलट आमचे आभार मानले पाहिजे. दाखवू कशी केली इथून बोललो. काय पाणी प्यायचं मला काय सांग. इथं काय रिसेप्शनच का? तुम्ही एकट्याच आहात इथे? किती लोक येतात का इकडे? नाही अशा आमच्यासारखी तक्रारी घेऊन येतात ना लोक. सांगा साहेबांना सुधरा म्हणा, सुधरा. नाहीतर परत सातारला. सातारा नाही, गावाला डायरेक्ट सातारचेच आहेत ते. सातारीचे रियालिटी. तुम्ही पण रियालिटी का सगळे बिल्डरचे पुस्तक फिरायचं काय नाही ना काय होत असं. तुमची शुद्धीकरण करायचं असेल तर सांगा.